मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात. अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हात आमरण उपोषण. शेत शिवारात बाज टाकून जरांगेंचा एल्गार. अरे फ्लोअर मंत्री विखे पाटलांची उपोषण स्थळी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा. वंशावरून सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील, विखेंचं आश्वासन. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा बांधव रस्त्यावर. जालन्यातल्या नाव्हा या ठिकाणी रास्ता रोको. आंदोलनामुळे काही काळ समृद्धी महामार्गावर वाहतुकीची कोंडी. राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. रायगड विधान परिषदेच्या जागेबाबत तटकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. भरत गोगावलेंनी मदत करावी, तटकरेंची विनंती. गोगावलेंशी बोलून निर्णय घेऊ, शिंदेंचं आश्वासन. नाशिक विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचा दावा. महायुतीनं समन्वयातून शिवसेनेला जागा द्यावी, अजय बोरस्ते यांची मागणी. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषदेसाठी उभाठाकडून बाळ मानेंना उमेदवारी. ठाणे, पालघरसाठी शरद पवार गटाचे नगरसेवक अभिजित पवार यांचं नाव निश्चित. टीसीएस मधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणी आरोपींच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी टळली. पुढची सुनावणी 12 जूनला. आरोपींचा तुरुंगातला मुक्काम वाढला. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणी नवी माहिती समोर. कॅन मागे 800 रुपयांच्या फायद्यासाठी दारूमध्ये घातक मिथेनॉल मिसळलं. वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीनं मिथेनॉलची खरेदी. नवी मुंबई शहरातील मोरबे धरणानं तळ गाठला. महापौर सुजाता पाटील यांनी केली पाहणी. नवी मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. गोसे बॅकवॉटर परिसरातील हातभट्ट्यांवर पोलिसांची कारवाई. अवैध दारू अड्ड्यांवर भंडारा पोलिसांची कारवाई. 1,70,000 रुपयांचा सडवा नष्ट. एनआयए कडून महाराष्ट्रासह 4 राज्यांमधील 12 ठिकाणी छापेमारी. संभाजीनगरच्या वाळूज परिसरातून एनआयएनं एकाला ताब्यात घेतल्याची माहिती. अमरावतीमध्ये रंगणार पोटे विरुद्ध देशमुख लढत. अर्ज भरण्यापूर्वीच काँग्रेसकडून मिठाईच्या बॉक्सचं वाटप. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच अमरावतीमध्ये स्वीट वॉर. करमाळ्यातल्या भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवं वळण. फसवणूक जादूटोणा प्रकरणात अविनाश कोतोलीकरला अटक. कोतोलीकर मंत्रालयात आमदारांकडे कामांचा पाठपुरावा करायचा. मालेगावात गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा. विज्ञान प्रदर्शनाच्या बहाण्यानं विद्यार्थिनीचे आक्षेपार्ह फोटोज काढले. विद्यार्थिनीला ब्लॅकमेल केलं. शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. महाराष्ट्रामध्ये बारामती बस स्थानक सर्वात स्वच्छ आणि सुंदर. बारामती स्थानकाला प्रथम क्रमांकाचं 1 कोटींचं बक्षीस. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत पुरस्कार. मुंबईमध्ये सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढले. सीएनजी 2 रुपयांनी तर पीएनजी 50 पैशांनी महागला.